प्रियांशु आदित्य मोरे, यस. What fraction represents the unshaded part of the figure? अनशेडेड म्हणजे रंग न दिलेली, नॉन कलर, रंग न दिलेला, छायांकित न केलेला भाग. आता टोटल पार्ट किती काउंट करा बरं, अनय अनिल अर्चना बागल. टोटल पार्ट मोजा बरं. टोटल पार्ट आहेत 1 2 3 4 5 6 7 8. टोटल पार्ट किती आहे प्रज्ञेश शिंदे, रुद्र अनिल कारे? टोटल पार्ट्स किती आहेत? 8. त्यातले अनशेडेड किती रे मुलांनो? रंग न दिलेले पार्ट किती आहेत प्रज्ञेश? 8 पैकी 3. 3 आउट ऑफ 8. मग लिहिणार कसं त्याला पूर्वी? 3/8. आणि शेडेडला कसं लिहिणार तू सर्वज्ञ अनुष्का? शेडेड पार्ट ऑफ द फिगर. प्रज्ञेश व्हेरी गुड. शेडेड कसं लिहिणार तुम्ही? कलर दिलेले पूर्वी. 5/8. 8 पैकी 5 भाग ज्यांना रंग दिलेला आहे. आलं लक्षात? अरे मुलांनो, 1/2 1/3 आणि 1/4 यांची तुम्हाला सम करायची, ऍडिशन करायची. अनय अनिल बरोबर. चला, 1/2 1/3 1/4 या तिघांचा डिनॉमिनेटर सेम करायसाठी काय करावं लागेल बागल? बागल 2 3 4. डिनॉमिनेटर वेगळा आहे. स्वरूप कांडेकर बरोबर. मग तिघांचा काढायचा आपल्याला LCM, डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी. यस विराट. 2 3 4 चा आपण काढूया LCM, लिस्ट कॉमन मल्टिपल, लसावी. गुरव, एलसीएम किती येतो गुरव यांचा? बघा, 2 आणि 4 ला 2 ने डिवाइड करा. 2 1 जार 2, 2 2 जार 4, रिमेनिंग राहिले 3. आता 1 3 2 मध्ये काय करायचं? 3 ने 3 ला डिवाइड करा. 3 1 जार 3. नंतर 2 ने 2 ला डिवाइड करा. 2 1 जार 2. एलसीएम किती आला रे यांचा? आदिश्री शेलार, शिवम पटांगरे, एलसीएम किती आला? 2 × 3 6, 6 × 2 12. मुलांनो, एलसीएम आला याचा 12. बरोबर शिवम पटांगरे. आता एलसीएम सेम आला म्हणजे डिनॉमिनेटर किती करावं लागेल आपल्याला? डिनॉमिनेटरला 12 म्हणावं लागेल. 2 × 6 12. न्यूमिरेटरला सुद्धा 6 ने मल्टिप्लाय करा. 3 चे 12 होण्यासाठी 4 ने मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमिरेटरला पण 4 ने मल्टिप्लाय करा. 4 चे 12 होण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय केलं. बडोले, शिवम पटांगरे, व्हेरी गुड. 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं. 2 × 6 12, 3 × 4 12, 4 × 3 12. डिनॉमिनेटर सेम आला तिघांचा 12. अभिराज. 1 × 6 6 प्लस, इथे प्लस बघा. 1 × 4 4, 1 × 3 3. यांची ऍडिशन करा. 6 + 4 10, 10 and 3 13, डिवाइड बाय 12. श्रेया, 13/12 आन्सर आलं आपलं. आदिती सुतार. समजलं का? सगळ्यांनी ऐका. ध्रुवराज साळुंके, 5 6 आणि 4 हे तिघे वेगवेगळे डिनॉमिनेटर आहे. तिघांना सेम करावं लागेल आपल्याला, सारखं करावं लागेल. मग सारखं करायसाठी 5 6 आणि 4 तिघांचा आपण काढू एलसीएम. ओके. विद्या, काय करावं लागेल? विराट, 6 आणि 4 कोणाच्या टेबलमध्ये? 2 च्या. 2 ने 6 ला डिवाइड करा 3, 2 ने 4 ला डिवाइड करा 2, 5 ला आहे तसं ठेवा. आता मला सांगा रे सगळ्यांनी, 5 3 2 कोणाच्या पाड्यामध्ये आहे का? पलक उंबरकर, 5 3 कॉमन नंबरच्या टेबल मध्ये आहे की नाही सांगा फक्त मला. येस ऑर नो? 5 नाहीये.
मग आपण 5 ला 5 ने डिवाइड करू. 5 वन जार 5, 3 2 राहिले. नंतर 3 ला डिवाइड करू. 3 वन जार 3, नंतर राहिले 2, 2 वन जार 2. करा यांचं मल्टिप्लिकेशन. 2 इंटू 5 इंटू 3 इंटू 2 किती येतंय बघा बरं. अरहत बल्लाळ किती येतंय. 2 इंटू 5 10, 10 इंटू 3 30, 30 इंटू 2 60. एलसीएम किती आला रे मुलांनो. शंतनू नाटकर, शंतनू एलसीएम आला याचा 60. 60 काय रे स्वरा काकड. 60 काय आहे यामध्ये. 60 ला डिनॉमिनेटर म्हणता येईल का प्रज्ञेश शिंदे. या तिन्ही फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे 60. समजलं. मग 60 म्हटल्यावर मला सांगा 5 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 60 होण्यासाठी. फटिंग 5 ला 60 होण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 12. ओके. बघा 5 ला 12 ने मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमिरेटरला 12 ने मल्टिप्लाय करा. 6 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल कार्तिक शिंपी 10 म्हणून न्यूमिरेटरला 10 ने मल्टिप्लाय करा. 4 ला 15 ने मल्टिप्लाय करावं लागेल 16 होण्यासाठी म्हणून 2 ला 15 ने मल्टिप्लाय करा. न्यूमिरेटरला सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं. चला तिघांचा डिनोमिनेटर झाला 60. बरोबर आहे का. सेम झाला. आता न्यूमिनेटरची ऍडिशन करा. 2 इंटू 12 24, 3 इंटू 10 30 अँड 2 इंटू 15 30. यांची ऍडिशन करा. स्वरूप कांडेकर, प्रज्ञेश शिंदे. व्हेरी गुड. 18/60, 84/60 सॉरी. निर्जा, अधिश्री, अन्मय माळी, स्वरूप 84/60. दिस इज अवर आन्सर. आणि कधी कधी हे आन्सर कसं असेल माहिती का तुम्हाला. 7/5 असेल का. 7/5 आणि 84/16 सेम आहे का. येस. दोघे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत. दोघांना सेम नंबर 12 ने डिवाइड होतोय. याला 12 ने डिवाइड केलं, याला 12 ने डिवाइड केलं, आपल्याला मिळाले 7/5. पूर्वीराग आलं समजलं. संक्षिप्त रूप म्हणतोय त्या. फाइंड लार्जेस्ट फ्रॅक्शन फ्रॉम दिस. 3/4, 3/13, 3/11, 3/18. यामध्ये सगळ्यात मोठा फ्रॅक्शन कोणता आहे. स्वयंशिंगन. स्वयंशिंगन चुकलंय बाळा. मोठा फ्रॅक्शन ओळखायचा असेल तर काय करायचं माहितीये. 3/4, 3/13, 3/11 आणि 3/8 यातला मोठा फ्रॅक्शन गोविंद सावंत बरोबर, आयुष सोनवणे बरोबर, शिवम पठांगरे बरोबर, संस्कार येस करेक्ट. कसा ओळखायचा संस्कार. कसा ओळखायचा फ्रॅक्शन. आता तिघांचा न्यूमिरेटर सेम आहे का सांगा बरं मला. तिघांचा अंश सेम आहे का सांगा पटकन. येस. तिघांचा अंश सेम आहे. ज्याचा डिनॉमिनेटर छोटा, ज्याचा डिनॉमिनेटर छोटा, ज्याचा छेद छोटा, तो सगळ्यात मोठा अपूर्णांक 3/4. आणि सगळ्यात छोटा कोणता होईल माहितीये. स्मॉलेस्ट होईल 3/13. कस काय होईल करून बघायचं. आयुष जुमले सगळ्यात छोटा कोणता होईल करून बघायचं. इथे 0 ठेवा समजण्यासाठी. 4 ने 30 ला डिवाइड करा 7.5. 30 ने 30 ला डिवाइड करा 2.3. याने याला डिवाइड करा 2.6. याने याला डिवाइड करा 3.8. मला सांगा मोठा नंबर कोणता दिसतो यामध्ये संस्कार. 7.5, 2.3, 2.6, 3.8. सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे संस्कार. ग्रेटेस्ट नंबर आहे 7.5. स्मॉलेस्ट कोणता दिसतोय 2.3. हा सगळ्यात छोटा नंबर आहे. येस. असं पण ओळखता येतं आपल्याला. येस येस.
which fractions are right in ascending order. Ascending म्हणजे माहितीये ना, स्मॉलर टू ग्रेटर. भक्ती धनराज, असेंडिंग ऑर्डर म्हणजे भक्ती धनराज स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट, छोट्याकडून मोठ्याकडे चढत्या क्रमाने म्हणतोय आपण त्याला, स्मॉल टू ग्रेट. अविनीश शिंदे, व्हेरी गुड अविनीश. आता बघा, फर्स्ट फ्रॅक्शन आहे, फर्स्ट ऑप्शन. हे बरोबर आहे का चूक आहे सांगा पटकन मला. कसं ओळखणार तुम्ही? येथे सिक्वेन्स चेंज झाला बघा. हा कसा सिक्वेन्स असेल माहितीये? 2/3, 3/4, 6/7 असा सिक्वेन्स आहे का यामध्ये? नाही, हे चुकलं. सेकंड बघा, सेकंड ऑप्शन चूक आहे. का चूक आहे? इथे फ्रॅक्शन कसा दिलाय माहितीये? इथे ग्रेटर टू स्मॉलर दिलाय. आपल्याला कसा पाहिजे शिवम? स्मॉलर टू ग्रेटर पाहिजे, असेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे आपल्याला. गणेश गुरव, आरोही अरविंद, यस. थर्ड नंबरचं बघा बरं, थर्ड नंबरचं ऑप्शन 7/9 आणि 3/4 मध्ये मोठा कोण आहे सांगा बरं मला. 7/9 आणि 3/4 या दोघांमध्ये मोठा छोटा कोण? इथे 0 घेऊ आपण. 9 7 जार 63, रिमेनिंग राहिलेले 7. 9 7 जार 63. यामध्ये मोठा कोण 7/9 आहे ना? प्रज्ञा दत्तात्रय माने, ओके ओके. हा, हे नाही, येथे यामध्ये हा मोठा आहे 7/9. फोर्थ नंबरचं बघा बरं, फोर्थ नंबरचं ऑप्शन. फोर्थ नंबरच्या ऑप्शन मध्ये स्मॉलर टू ग्रेटर सिक्वेन्स गेलेला आहे. करून बघा. याने याला डिवाइड करा 0.4, याने याला डिवाइड, किंवा हे 5 4 जार 20, 6 8 8 याहून पण लक्षात येते आपल्याला, ज्याचा आन्सर जास्त तो फ्रॅक्शन मोठा. फोर्थ नंबरचा जो सिक्वेन्स आहे तो करेक्ट आहे. कौशल कोणते? सोराली कोकणे. 6 आणि 7 मध्ये डिफरन्स कितीचा आहे पलक प्रताप? 6 आणि 7 मध्ये डिफरन्स आहे 1. 5 आणि 6 मध्ये डिफरन्स किती आहे? 1. तर दोघांमध्ये नंबर मोठे कोणते रे बाळांनो? आयुष सोनने, दोघांमध्ये 5 6 मोठा आहे का 6 7 मोठा आहे? व्हॉट इज ग्रेटर? 6 7 इज ग्रेटर. याचा अर्थ 6/7 इज मोठा फ्रॅक्शन आहे, ग्रेटर. आणि तुम्ही दोघांमध्ये जर ओळखायचं असेल तर पटकन ही ट्रिक पण ही ट्रिक सोपी आहे. कोणती? ही. अजून एक ट्रिक कोणती आहे? 5/6 आणि 6/7 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे 35, या दोघांचा 42 आणि हा 36. बघा कोणता मोठा आलाय? तोच. अजून एक बघा शिवतेज, 2/3 आणि 4/6 दोघांमध्ये मोठा कोण आहे? आता गडबड नाही करायची हा, आता सॉल्व करायचंय. आरोही अरविंद, आता सॉल्व करा. शंतनू नाटकर, 2 into 6 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन 12. 3 into 6 करा 18. 3 into 4 12. 18. ऋग्वेद कोकरे, व्हेरी गुड, क्या बात है. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत ना, हे दोघे इक्वल आहेत. गणेश गुरव, फलक प्रताप, असंही लगेच आपल्याला सॉल्व केल्यावर लक्षात आलं पाहिजे. 4च्या जागेवरचा नंबर आपल्याला शोधायचा. मला सांगा, स्टारच्या जागे आन्सर जर 1 असेल, एखाद्या फ्रॅक्शनचं आन्सर जर 1 असेल
तर या दोघां न्यूमिरेटरची ऍडिशन किती होती मला सांगा. समर्थ चोबे यस. आणि अनिल, न्यूमिरेटरची ऍडिशन किती होती 8. आणि फ्रॅक्शनचा आन्सर जर 1 असेल तर या दोघांची जी ऍडिशन आहे ना तो त्यांचा डिनॉमिनेटर असतो. 8 नी 8 ला डिवाइड केलं, आन्सर आलं 1. येते लक्षात काय असतो. या न्यूमिरेटरची जी ऍडिशन आहे आणि आन्सर जर 1 असेल तर न्यूमिरेटरची ऍडिशन एवढा डिनॉमिनेटर असतो. परत एकदा बघा, 9/7 इज इक्वल टू 1. सांगा डिनॉमिनेटर काय असेल, सांगा पटकन. ओम गोगरे, डिनॉमिनेटर काय असेल. प्रज्ञा, प्रज्ञा दत्तात्रय, डिनॉमिनेटर काय असेल. डिनॉमिनेटर दोघांची ऍडिशन करा 16. 16 ला जर 16 ने डिवाइड केलं तर आन्सर येत आहे 1. स्टारच्या जागेवर मिळाला आपल्याला 16. सृष्टी व्यवहारे, शंतनू, समीर बडोले, स्वराली मेश्राम. छान. 8/9 पेक्षा मोठा कोण असेल. मी तुम्हाला आता 5 मिनिटापूर्वी सांगितलं होतं बघा. येथे 11 आहे ना, येथे त्याच्या जवळचा नंबर पाहिजे, एकदम 11च्या जवळचा तो आहे 10. तुम्ही जर 7, 9 आणि 8 घेतले, त्या तिघांपैकी एक जरी नंबर तेथे घेतला तर ते उत्तर चुकणार. पण 10/11 8/9 पेक्षा ग्रेटर आहे. ओके.